जुन्नर तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे। ह्या कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील अशी बळीराजाला अपेक्षा आहे। जुन्नर तालुक्यामध्ये साधारण 4 ते 6 हजार हेक्टर कांद्याची लागवड झाली असावी असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जातोय। जुन्नर तालुक्यामधलं असं एक गाव नाही का तिथे कांद्याची लागवड झालेली नाही। बहुधा मावळ पट्ट्यात सुद्धा अनेक ठिकाणी कांद्याची लागवड झालेली आहे। गेल्या 8-10 दिवसापासून या ढगाळ वातावरणामुळे आणि पडत असलेल्या धुक्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये येतोय। नवीन केलेल्या लागवडीवर त्याचा परिणाम होतोय। ज्या जुन्या लागवडी आहेत ते सुद्धा कांद्याची पाती पिवळे पडलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतोय। जगाचा पोशिंदा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या अडचणीमध्ये येतोय। शेतामध्ये कुठलंही पीक केलं तर त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला संपूर्ण त्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील अशी अपेक्षा आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरण बंद केल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये अधिक वाढ झालेली आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी नक्की करतंय काय? शेतकऱ्याला मदत करायची का शेतकऱ्याला अडचणीमध्ये आणायचे ही केंद्राची भूमिका नेमकी कळत नाही। पण म्हणतो जगाचा पोशिंदा, परंतु हा जगाचा पोशिंदा आज अडचणीमध्ये आलेला आहे। सरकारला त्यांना काळजी आहे, प्रत्येकाला आपली खुर्ची टिकवायची आहे। लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे, सगळ्याच मंडळींना या शेतकऱ्याचं फारसं देणं घेणं राहिलेलं नाही। निवडणुका जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा सुस्करण्याचा प्रयत्न होईल, परंतु शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधार देण्याची गरज आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या बळीराजाला काही आधार देईल अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, तेजेवाडी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।